मी विनय कामदा आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज आवाज तुमचा बातम्यांची. सध्या या विशेष मुलाखतीमध्ये मुखेडचे नगरपालिकेचे अधिकृत उमेदवार 5 ब चे कैलास गायकवाड सर आहेत आपल्यासोबत. त्यांनी प्रभाग क्रमांक 5 ब मधून ओपन या जागेवरती निवडणूक आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. मी क- मी कैलाश रामचंद्र गायकवाड प्रभाग 5 ब मधून निवडणूक लढवत आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहे. काय सांगणार सर की तुम्ही आता निवडणुकीला थांबलेला आहात? काय तुमचे विकासाचे मुद्दे राहणार आहेत या निवडणुकीमध्ये? विकासाचे मुद्दे प्रथम मला पक्षानं तिकीट दिलंय त्याच्या पक्षाचे धन्यवाद मानतो. मी 15 वर्षापासून सामाजिक कार्यात आहे. सामाजिक कार्यात म्हणजे 2 मुद्द्यावर काम करतो. व्यसनमुक्ती जनजागृती आणि रस्ता सुरक्षा अभियान. मी ह्या प्रक्रियेमध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये येण्यामागचा उद्देश शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या संदर्भात मी काम करणार आहे या प्रक्रियेत येऊन. आणि माझं 15 वर्षाचं सामाजिक काम बघून काँग्रेस पक्षाने मला या संधी दिलेली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी मी या प्रक्रियेत आलेलो आहे. तुम्ही जसं सांगताय की 15 वर्षात तुम्ही सामाजिक काम केलेलं आहे आणि तुम्ही व्यसनमुक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हे काम करत आलात. तर नेमकं तुम्ही जसं मूलभूत जे प्रश्न मी सांगितले की बाबा त्या संदर्भामध्ये मग तुमचा अजेंडा कशा पद्धतीचा राहणार तुमच्या प्रभागासाठी? आता मी या मुखेडमध्ये आल्यानंतर सत्ताधारी पक्षामधले वाईट बघितल्या, बातम्या बघितल्या. म्हणजे मुखेडमध्ये त्यांचं बोलणं ऐकून असं एखादंही काम नाही की रोडचं काम त्यांनी केलंय, स्वच्छता त्यांनी केलंय. आता माझ्यासाठी मी नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी कुठलंच काम ठेवलं नाही. पण प्रभाग 5 ब म्हणजे माझी गल्ली आहे. या गल्लीमध्ये जास्त प्रमाणात व्यसनी मुलं आहेत आणि शिक्षणाचा अभाव आहे. तर मी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बेरोजगारी या विषयावर मी जास्त फोकस करणार आहे. कारण सत्ताधारी पक्षाने माननीय आमदार साहेबांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये असं सांगितलं म्हणजे मुखेड तालुक्यात असं कोणतंच काम राहिलेले नाही. तर माझ्या गल्लीसाठी हे मला महत्वाचं काम राहिलेले आहे आणि या कामासाठी मी आयुष्यभर काम करण्यासाठी इतक्या दिवस मी पूर्ण महाराष्ट्रात काम करत होतो व्यसनमुक्ती संदर्भात. पण माझ्या मुखेडमधील माझ्या जवळच्या नातेवाईकांना, माझ्या प्रभागातल्या लोकांना आणखीनही तेवढं माहिती नाही की कैलास म्हणजे काय करतो. तर मी सामाजिक कार्यामध्ये मला महाराष्ट्र शासनाचे 8 पुरस्कार आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे मला वैयक्तिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आहे. ह्या सामाजिक कामाच्या विश्वासावर आणि माझे मतदार मायबापाच्या विश्वासावर मी या प्रभागातून निश्चित विजयी होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट मी हे होय माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठीच हे माझं स्वलिखित पुस्तक आहे. एकेकाळी मी व्यसनाधीन होऊन 90 साठी परेशान होणारा नंतरच्या काळात 2012ला व्यसन सोडून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त होईपर्यंतचा प्रवास या पुस्तकात लिहिलेला आहे. माझ्या युवा मित्रांना ही पुस्तक भेट देत माझा वन मॅन शो असा प्रचार सुरू आहे आणि मला काँग्रेस पक्षाचाही चांगला प्रतिसाद आहे. पण आजची प्रक्रिया अशी झालेली आहे की उमेदवार आणि मतदार आपल्याला काही भेटल म्हणून वाट बघत असतो आणि उमेदवार त्याचं गणित फक्त पैशाचं लावत असतो. मला ह्या 1 महिन्यात राजकारणाचा भरपूर अनुभव आलेला आहे. पण मी निवडून येवो अथवा न येवो माझ्या प्रभागासाठी सदैव काम करत राहणार आहे. आणि यासाठी आमचं माननीय माजी आमदार हनुमंतराव पाटील देबडवाड, श्रावण रॅपनवाड साहेब यांचा मला चांगला सपोर्ट आहे. आणि नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड ह्या स्वतःही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापेक्षा या उच्च शिक्षित असून समाजात राहून काम करणाऱ्या आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद भेटत आहे. तुम्ही जसं सांगताय तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील उच्च शिक्षित आहेत आणि तुम्हाला पण महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण. तुम्ही एकूणच जसं सांगताय तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून पुन्हाही तुम्ही या या प्रभागातल्या लोकांसाठी व्यसनमुक्तीसाठी काम करणार आहात. मग हे नेमकं तुमचा लोकांचा प्रतिसाद कसा आहे मग?
आता महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण म्हटलं, निवडणूक म्हटलं, की फक्त पैसा दिसतोय. पण मतदारांना असं झालेलं आहे 5 वर्षानंतर एक हे प्रक्रिया येते आणि ह्या प्रक्रियेत मतदार म्हणजे याला रोजगार समजत आहे. हां, तर पैसे दिलं तर बाहेर येत आहेत. पण मतदारांना आपण जनजागृती करणं गरजेचं आहे, की बाबा हे 4 पैसे घेऊन आपलं मत विकतोय, हे जाणीव जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे त्या मतदाराला समजून सांगत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया अशीच चालत राहणार आहे. आता मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे या 1 महिन्यात मला एवढे अनुभव येत आहेत, की मला असं वाटतं, की मी राजकारणासाठी नाही, पण मी राजकारण सामाजिक उद्देश ठेवून राजकारण करणारच आहे. काँग्रेसच्या सोबत तुम्ही राहून. सांगताय ठीक आहे, की बाबा तुम्हाला सामाजिक सामाजिक माध्यमातून तुम्ही राजकारण बघताय. मग लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? लोकांचा प्रतिसाद आपला मतदार ज्या दिवशी होईल, निकाल लागेल त्यावेळेस समजेल. कारण मतदान खुलून असं माझ्यासमोर येत नाही. पण मी त्याच तुम्ही आता व्यसनमुक्ताचं काम करताय, लोकांना जी जनजागृती करताय, महिलांना विशेष करून ज्याचं आकर्षण असतं, की बाबा एखादा व्यक्ती महिलांना ह्या दारूपासून किंवा व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल. घरामध्ये मुलगा असेल किंवा त्याचे मिस्टर असतील किंवा कोणी असेल त्यांच्या घरामध्ये. तर महिला त्याच्या पुढाकार घेतात किंवा कोणीतरी एखादं व्यसनमुक्ती करण्यासाठी कोणी समोर येत असेल त्यासाठी पाठिंबा देतात महिला. आता परवाची गोष्ट सांगतो. आमचं आता माझी गायकवाड गल्ली म्हणजे माझा जन्म तिथंच झालेला आहे. तर माझ्या सगळे नातेवाईक, भावजय, त्यांची मुलं ते 15-20 लोकांपुढं मी व्यक्त झालो. त्यांना माझं पुस्तक दाखवल्यानंतर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी म्हणजे एक प्रकारचं वचनच दिलंय, की आमचं मत फिक्स. म्हणजे अशा पद्धतीनं मी घराघरात जाऊन मतदाराला कन्व्हिन्स करत आहे. जसं तुम्ही म्हणताय, की मतदारांना तुम्ही इकडे तुमच्याकडे चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे तुम्हाला. तर मग तुम्ही जसं सांगताय तुमच्या प्रभागामध्ये अनेक मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात आणि व्यसनमुक्तीसाठी देखील काम करणार आहात. तर तर तुम्ही या निवडणुकीला समोर जाताना शेवटचं कशा पद्धतीचं आवाहन करणार आहात, की जनतेला तुम्हाला काय मत द्यावं? मलाच मत देण्याचं कारण माझं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, मला पद भेटावं म्हणून या प्रक्रियेत आलेलो नाही. मी या प्रक्रियेत येण्याचा उद्देश म्हणजे मला आणखीन याच्यापेक्षा चांगलं काम करता येईल. या सिस्टममध्ये गेल्यानंतर मला आणखीन त्याच्यासोबत राहून युवकांचं, महिलांचं आणखीन विकास करता येईल. यासाठी मी या प्रक्रियेत आहे. आणि मी ज्या दिवशी मला पक्षानं तिकीट दिलंय, त्याच दिवशी माझा विजय झाला हे मी 100% सांगू शकतो. कारण कोणीही असं हे सांगत नसले, तरी विचार करणारे भरपूर आहेत. कारण एक व्यक्ती व्यसनाधीन असते वेळेस त्याच्यातून बाहेर येऊन सर्वोच्च पुरस्कारापर्यंत जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार म्हणजे कोणालाही भेटत नाही. आपलं सामाजिक आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी मागणी केली आणि पक्षाने मला तिकीट दिलं. या राष्ट्रीय पक्ष आहे, देशातला पहिला पक्ष आहे. त्यांनी माझं सामाजिक काम बघूनच मला तिकीट दिलंय. पण काही निगेटिव्ह लोक मला हे करतात. त्यांच्याकडे कोणीच नाही, त्यांना भेटलंच नाही. ते त्यांच्यासाठी असेल. पण मला ही संधी दिली म्हणजे मी जिंकलो. मी ही संधी म्हणजे जिंकलो असं समजतो. आपल्यासोबत कैलास रामचंद्र गायकवाड सर होते आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून या ओपन जागेवरून निवडणूक लढवत आहेत आणि ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र येणाऱ्या दिवसामध्ये बघायला लागेल की त्यांना कशा पद्धतीचे मतदार या ठिकाणी मतदार देणार आहेत. 2024